नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 ऑगस्ट 2017चा चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 आहे, व्याख्या लिहा। अ बघूया, हिमोफिलिया, ब आहे कुपोषण, क आहे पूरक आहार, ड आहे नेफ्रोटिक सिंड्रोम, ई आहे टॉन्सिलायटिस आणि फ आहे हायपोस्पिडायसिस। तर या सहापैकी आपल्याला कोणतेही 5 सॉल्व करायचे आहेत। तर मी 6ची व्याख्या तुम्हाला लिहून देणार आहे। पहिला आहे हिमोफिलिया। हा एक अनुवांशिक रक्तस्राव विकार आहे आणि ज्यात रक्ताच्या गुठळ्या नीट होत नाहीत, ज्यामुळे जखम झाल्यावर किंवा नैसर्गिकरित्या जास्त रक्तस्राव होतो आणि तो थांबायला वेळ लागतो। शरीरात रक्त गोठवण्याचे आवश्यक असलेले क्लॉटिंग फॅक्टर्स कमी असल्यामुळे किंवा नसतील तर हा आजार होतो। यावर कोणताही इलाज नसला तरी उपचारांनी लक्षणे नियंत्रित करता येतात। बघा, रक्त गोठवायचं काम कोण करतं तर प्लेटलेट्स करतात। तर त्याच्यामध्ये काही क्लॉटिंग फॅक्टर्स कमी असतील तर हा आजार होण्याची शक्यता असते। हा किंवा अनुवांशिक पण होऊ शकतो। नेक्स्ट आहे कुपोषण। शरीराच्या वाढीसाठी आणि कार्यासाठी आवश्यक असलेल्या पोषण तत्वाची कमतरता, जास्त प्रमाण किंवा असंतुलन म्हणजे कुपोषण होय, ज्यामुळे शरीराच्या ऊती आणि अवयवांवर नकारात्मक परिणाम होतो। आहार कमी खाल्ल्यामुळे तर कुपोषण होतोच, पण अति खाल्ल्यामुळे काय होतं तर नुसता लठ्ठपणा येतो, पण जे आवश्यक घटक असतील ते मिळत नाही। म्हणजे जास्त प्रमाण झाल्यानंतरही कुपोषण होऊ शकतं आणि कमी प्रमाण असेल तरी कुपोषण होऊ शकतं। तिसरी व्याख्या आहे पूरक आहार। पूरक आहार म्हणजे असा आहार जो तुमच्या रोजच्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा अतिरिक्त पोषण देण्यासाठी घेतला जातो। जसे की बाळासाठी 6 महिन्यानंतर आईच्या दुधासोबत दिले जाणारे अन्न। म्हणजे बघा, बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याची भूक वाढलेली असते, आईचं दूध त्याला पुरत नाही जास्त भूक वाढल्यामुळे, तर त्याच्याबरोबरच वरचं पदार्थ चालू करतात बाळाला। म्हणजे तो जो पदार्थ दिला जातो एक्स्ट्रा आईच्या दुधाव्यतिरिक्त, तो त्याचा पूरक आहार झाला। पूरक आहारामध्ये सप्लिमेंटरी औषधांचाही समावेश होतो, जसं की विटॅमिन्सचे ड्रॉप वगैरे असतात ते। बघूया नेफ्रोटिक सिंड्रोम। तर हा एक मूत्रपिंडाचा आजार आहे, ज्यात मूत्रपिंडाचे फिल्टर निकामी झाल्यामुळे लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने बाहेर टाकली जातात, ज्यामुळे रक्तातील प्रथिनांची पातळी कमी होते आणि शरीरावर विशेषतः डोळ्याखाली पायावर सूज येते, तसेच लघवीतून फेस येतो आणि थकवा जाणवतो। ही स्थिती मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करते आणि प्रौढ व मुले दोघांनाही होऊ शकते। तर नेफ्रोटिक सिंड्रोम हा काय किडनीचा आजार आहे। तर किडनी खराब झाल्यामुळे हे आजार होऊ शकतो। त्यामध्ये काय होतं तर प्रथिने जास्त प्रमाणात लघवीद्वारे बाहेर टाकले जातात, त्यामुळे काय होते शरीरावर सगळ्यात सूज येते, विशेषतः डोळ्याखाली आणि पायावर सूज येते। नेक्स्ट बघूया टॉन्सिलायटिस म्हणजे काय तर घशाच्या मागच्या दोन्ही बाजूच्या असलेल्या टॉन्सिलची सूज किंवा जळजळ होणे, जी सहसा विषाणू किंवा जीवाणूच्या संसर्गामुळे होते, ज्यामुळे घसा खवखवतो, गिळायला त्रास होतो आणि ताप येण्यासारखी लक्षणे दिसून येतात। तर टॉन्सिल काय आहे तर टॉन्सिल हे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग आहे। तो जंतूंना फिल्टर करतो, पण जर तो संक्रमित झाला तर तो काढून टाकण्याची पण वेळ येऊ शकते। तर या कंडिशनलाच टॉन्सिलायटिस असं म्हणतात। शेवटची व्याख्या बघूयात, हायपोस्पिडायसिस किंवा हायपोस्पिडियोस म्हणजे हे काय तर पुरुषामध्ये आढळणारी एक जन्मजात स्थिती आहे, जिथे मूत्रमार्गाचे तोंड म्हणजे पेनिस टोकाऐवजी खाली, मध्यभागी किंवा खालच्या बाजूला असते। हीच कंडिशन म्हणजेच हायपोस्पिडायसिस। शब्दाचा अर्थ कळाला की आपण व्याख्या तयार करू शकतो। तर तुम्ही पण तुमच्या शब्दामध्ये अशा व्याख्या तयार करू शकता आणि एक्झाममध्ये लिहू शकता।